Hello, my dear student. Good morning. I am Bhusar Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So, friends, today we are going to start new chapter or a new topic, that is store purchases and inventory control. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्युटर इन फार्मसी हा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट केलेला आहे किंवा त्याचा स्टडी पूर्ण केलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला स्टोर परचेसेस आणि इन्व्हेंटरी कंट्रोल हा जो नवीन टॉपिक आहे किंवा नवीन चॅप्टर आहे तो आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे परचेस अँड इन्व्हेंटरी कंट्रोल ऑफ फार्मास्युटिकल्स इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन रनिंग द हॉस्पिटल फार्मसी सक्सेसफुली. जर तुम्हाला हॉस्पिटल फार्मसी जर व्यवस्थित डेव्हलप करायची असेल किंवा व्यवस्थित रनिंग करायची असेल किंवा त्याची ग्रोथ करायची असेल तर जे परचेस आहे, जे प्रोडक्ट किंवा जे ड्रग आपण परचेस करणार आहोत, त्याचबरोबर इन्व्हेंटरी कंट्रोल ऑफ फार्मास्युटिकल्स, जेवढं काही फार्मास्युटिकल्स आहे की तुम्ही परचेस करणार आहात, त्याचबरोबर इन्व्हेंटरी कंट्रोल त्याचं करणार आहात फार्मास्युटिकल्सचं, त्याचं इट इज अ ग्रेट इम्पॉर्टन्स. त्याचं इम्पॉर्टन्स कसं आहे, महत्त्वाचं आहे. कशाच्या संदर्भात महत्त्वाचं आहे तर रनिंग हॉस्पिटल फार्मसी सक्सेसफुली. जर हॉस्पिटल फार्मसी सक्सेसफुली तुम्हाला रन करायची असेल किंवा डेव्हलप करायची असेल तर जे काही फार्मास्युटिकल्स आहे किंवा परचेस आणि इन्व्हेंटरी कंट्रोल त्याचं महत्त्व आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द वर्ड इन्व्हेंटरी इज डिफाईन ॲज. मग त्यांनी सांगितलं की इन्व्हेंटरीची डेफिनेशन म्हणजे काय. त्याची डेफिनेशन काय आहे तर द वर्ड इन्व्हेंटरी इज डिफाईन ॲज an itemized list of goods with their estimated worth, specifically an annual account of stock taken in any business. म्हणजे त्यांनी काय सांगितली डेफिनेशन, जे काही प्रोडक्ट असेल, जे काही फार्मास्युटिकल्स असेल त्याची लिस्ट, त्या गुडची लिस्ट विथ देअर एस्टिमेटेड वर्थ, त्याच्याबरोबर काय पाहिजे, त्याचं एस्टिमेट पाहिजे. अँड स्पेसिफिकली अँड ॲन्युअल अकाउंट ऑफ स्टॉक टेकन इन एनी बिझनेस. डेफिनेशन काय त्याची, द वर्ड इन्व्हेंटरी इज डिफाईन ॲज ॲन ॲटमाइज लिस्ट ऑफ गुड्स विथ देअर एस्टिमेटेड वर्थ, स्पेसिफिकली ॲन ॲन्युअल अकाउंट ऑफ स्टॉक टेकन इन एनी बिझनेस. द नेक्स्ट लाईन आहे द फार्मासिस्ट इन चार्ज is responsible for specification of both as to quality and source for purchase all drugs, chemicals, antibiotics, biological and pharmaceutical preparation used in the treatment of patient. आणि जो कोणी फार्मासिस्ट असेल तो रिस्पॉन्सिबल असतो कशासाठी, कशा संदर्भात रिस्पॉन्सिबल असतो तर फॉर स्पेसिफिकेशन ऑफ बोथ. त्याच्यामध्ये काय काय असेल मग त्याची क्वालिटी असेल, त्याचबरोबर सोर्स ऑफ परचेस ऑफ ऑल ड्रग, आणि जे तुम्ही फार्मास्युटिकल जे ड्रग परचेस करणार आहात त्याचा सोर्स, त्याच्या अंतर्गत मग असेल केमिकल असेल, त्याचबरोबर अँटीबायोटिक असेल, बायोलॉजिकल प्रोडक्ट असतील अँड फार्मास्युटिकल प्रिपरेशन, हे सर्व काही जे प्रोडक्ट असतील यूज इन द ट्रीटमेंट ऑफ पेशंट, आणि जे पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जाणारे जे काही प्रोडक्ट असतील, जे परचेस केलेले ऑल ड्रग्स असतील, त्याच्यासाठी त्याच्या बोथ क्वालिटी आणि सोर्ससाठी परचेसिंगसाठी ऑल ड्रग, केमिकल, अँटीबायोटिक, बायोलॉजिकल, फार्मास्युटिकल प्रिपरेशन यूज इन द ट्रीटमेंट ऑफ पेशंट. हु इज रिस्पॉन्सिबल, द फार्मासिस्ट इन चार्ज इज रिस्पॉन्सिबल ऑफ बोथ. देन नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट पॉईंट आहे ड्रग स्टोरेज अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. ड्रग स्टोरेज कसं केलं पाहिजे, त्याचबरोबर त्याची इन्व्हेंटरी त्या ठिकाणी कशी मेंटेन केली पाहिजे किंवा त्याची इन्व्हेंटरी कंट्रोल कशा प्रकारे केली पाहिजे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे स्टोरेज ऑफ ड्रग इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ
द टोटल ड्रग कंट्रोल सिस्टीम. आणि स्टोरेज जे ड्रगचं स्टोरेज आहे ते काय आहे, इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. मेनली इट इज अ इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट और स्टोरेज ऑफ ड्रग इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द टोटल ड्रग कंट्रोल सिस्टीम. तर टोटल ड्रग कंट्रोल सिस्टीममध्ये काय स्टोरेज जी आहे, जे ड्रगचं स्टोरेज करणार आहे ते इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे द प्रॉपर एन्व्हायरमेंटल कंट्रोल मस्ट बी मेंटेन वेअर एवर ड्रग अँड सप्लाईज आर स्टोर्ड. आणि प्रॉपर एन्व्हायरमेंटल त्या ठिकाणी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर द स्टोरेज एरिया मस्ट बी सिक्युअर. स्टोरेज एरिया मस्ट बी सिक्युअर अँड द इक्विपमेंट यूज टू स्टोअर द store drugs should be constructed such that drugs are accessible only to designated personnel. आणि स्टोरेज एरिया कसा पाहिजे, मेनली सिक्युअर पाहिजे. त्याचबरोबर जे इक्विपमेंट आपण त्या ठिकाणी यूज करणार आहोत ड्रग स्टोअर करण्यासाठी ते कसे पाहिजे, वेल कन्स्ट्रक्टेड पाहिजे किंवा इट शुड बी कन्स्ट्रक्टेड सच दॅट कसे ड्रग्स आर ॲसेसेबल ओनली टू डेझिग्नेटेड पर्सनल. Then next one आहे safety of storage of drugs is also important and poisons and inflammable compounds must be stored safely. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं की त्यांनी की स्टोरेज एरिया तर सिक्युअर पाहिजे. त्याचबरोबर मागील पॉईंटमध्ये आपण स्टडी केलं होतं की वेल इक्विपमेंटमध्ये ते स्टोअर केलं पाहिजे. त्याच्यानंतर सेफ्टी ऑफ स्टोरेज ड्रग तेही अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि जे पॉयझनस प्रोडक्ट असतील किंवा इन्फ्लॅमेबल कंपाऊंड्स असतील, पॉयझनस प्रोडक्ट आणि इन्फ्लॅमेबल जे कंपाऊंड असतील ते कसे मस्ट बी स्टोअर सेफली. आणि ते कशा प्रकारे स्टोअर केले पाहिजे तर सेफली स्टोअर केले पाहिजे. त्याचा काही म्हणजे हानिकारक परिणाम स्टोरेज कंडिशनच्या दरम्यान झाला नाही पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे एक्सटर्नल शुड बी स्टोर्ड सेपरेटली फॉर इंटरनल मेडिकेशन. आणि जे एक्सटर्नल यूज मेडिकेशन असतील किंवा इंटरनल यूज मेडिकेशन असेल त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, मेनली त्याचे स्टोरेज कसं केलं पाहिजे. जे एक्सटर्नल कॅटेगरीमध्ये मोडतात किंवा एक्सटर्नली आपण जे ड्रग अप्लाय करणार आहोत, जे फार्मास्युटिकल जे प्रोडक्ट असतील जे आपण एक्सटर्नली यूज करणार आहोत ते सेपरेटली मेनली सेपरेटली स्टोअर केले पाहिजेत. आणि जे इंटरनल मेडिकेशन असेल ते इंटरनल मेडिकेशन सेपरेटली स्टोअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रॉपर कंट्रोल इज रिक्वायर्ड सच ॲज एक्सपायरी डेट ऑफ ड्रग स्टोअर इन ऑल लोकेशन मस्ट बी कन्सिडर अँड अकॉर्डिंगली द स्टॉक रोटेटेड ॲज द रिक्वायर्ड. आणि प्रॉपर कंट्रोल त्या ठिकाणी गरजेचं आहे, रिक्वायर्ड आहे ॲज एक्सपायरी डेट ऑफ ड्रग इन ऑल लोकेशन मस्ट बी कन्सिडर. आणि त्यानंतर त्याच्या अकॉर्डिंगली स्टॉक काय झाला पाहिजे, रोटेट झाला पाहिजे जसा रिक्वायर्ड असेल त्या पद्धतीनं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे अ मेथड शुड बी एस्टॅब्लिश टू डिटेक्ट आउटडेटेड. मेथड शुड बी एस्टॅब्लिश टू डिटेक्ट आउटडेटेड त्याचबरोबर डिटोरिएटेड रिकॉल्ड ड्रग्स. इट शुड इन्क्लूड मंथली ऑडिट ऑफ ऑल मेडिकेशन स्टोरेज एरिया. आणि त्याचं काय केलं पाहिजे, जे आउटडेटेड ड्रग्ज असतील त्यानंतर डिटोरिएटेड ड्रग्ज असतील आणि रिकॉल्ड ड्रग्स असतील हे काय केले पाहिजे, इट शुड बी इन्क्लूड मंथली ऑडिट. मंथली जे ऑडिट आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केले पाहिजे जे मेडिकेशन आहे स्टोरेज एरियाज. त्यानंतर नेक्स्ट वन आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे चॅप्टरमधील रोल्स ऑफ फार्मासिस्ट इन पर्चेसिंग प्रोक्युअरमेंट ऑफ ड्रग्स. आणि फार्मासिस्टचा मेनली काय रोल आहे कशामध्ये, जे फार्मास्युटिकल्स आपण परचेस करणार आहोत त्याच्यामध्ये मेनली फार्मासिस्ट जो आहे त्या फार्मासिस्टचा मेनली कोणत्या प्रकारचा रोल आहे ते या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये द ड्रग्स फॉर हॉस्पिटल यूज मे बी परचेस ॲज अ फॉलोज. जे हॉस्पिटल यूजसाठी ड्रग्स आपण यूज करणार आहोत ते कशा प्रकारे परचेस केले पाहिजेत तर ते पुढील प्रमाणे त्या ठिकाणी डायरेक्टली फ्रॉम मॅन्युफॅक्चरर कोणाकडून घेतलं पाहिजे किंवा कोणाकडून परचेस केलं पाहिजे, जो मॅन्युफॅक्चरर आहे, जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल किंवा जो
ड्रग मॅन्युफॅक्चरर आहे त्या डायरेक्टली त्यांच्याकडून घेतलं तरी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्यानंतर डायरेक्टली फ्रॉम होलसेलर आणि रिटेलर असे 2 प्रकार असतात. त्यापैकी डायरेक्टली आपण होलसेलर जो आहे त्यांच्याकडून परचेस केलं तरी चालतं. फ्रॉम आयदर मॅन्युफॅक्चरर ऑर होलसेलर बाय बीड. आयदर तुम्ही मॅन्युफॅक्चरर करून घेऊ शकता किंवा होलसेलर कडून सुद्धाही ड्रग परचेस करू शकता. त्यानंतर फ्रॉम लोकल रिटेल फार्मसी इन इमर्जन्सी ओनली. आणि जर इमर्जन्सी कंडिशनमध्ये तुमच्याकडे जर तो ड्रग हॉस्पिटल फार्मसीला जर तो फार्मास्युटिकल प्रोडक्ट किंवा एखादा ड्रग अवेलेबल नसेल तर तुम्ही इमर्जन्सी कंडिशनमध्ये जी लोकल रिटेलर फार्मसी आहे त्या रिटेलर फार्मसीकडूनही तो ड्रग त्या ठिकाणी परचेस करू शकता, तो प्रोडक्ट परचेस करू शकता, तो फार्मास्युटिकल ड्रग त्या ठिकाणी परचेस करू शकता. बाय कॉन्ट्रॅक्ट परचेस अरेंजमेंट विथ मॅन्युफॅक्चरर. आणि एखाद्या स्पेसिफिक मॅन्युफॅक्चरर बरोबर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट परचेस अरेंजमेंट त्या ठिकाणी करू शकता. बाय कॉन्ट्रॅक्ट परचेस थ्रू हॉस्पिटल परचेस ब्युरो और कॉर्पोरेशन. त्या ठिकाणी लास्ट वन काय आहे, बाय कॉन्ट्रॅक्ट परचेस करू शकता थ्रू कसं हॉस्पिटल परचेस ब्युरो किंवा कॉर्पोरेशन. रोल ऑफ फार्मासिस्ट इन परचेसिंगमध्ये ऑफ ड्रग त्याच्यामध्ये काय सांगितलं की ते आयदर तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर्सकडून परचेस करू शकता, त्याचबरोबर डायरेक्टली होलसेलरकडून परचेस करू शकता, आयदर मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर. त्याचबरोबर एखाद्या वेळेस जर इमर्जन्सी कंडिशन असेल तर लोकल रिटेल जी फार्मसी असेल त्यांच्याकडूनही परचेस करू शकता. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट अरेंजमेंटनुसार विथ मॅन्युफॅक्चरर किंवा कॉर्पोरेशन परचेस करू शकता. इन केस ऑफ बीड परचेसिंग, व्हेन बिड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर आर ओपन, द लोएस्ट बिडर शुड बी रिसिव्ड द परचेस ऑर्डर. However, he should assure that the hospital get the best quality of merchandise. On the other hand, if bidding is by a vendor, then the hospital or local laboratory must take an arrangement for analytical and clinical testing of sample. The next one आहे, the hospital should discuss with the purchasing agent officer and choose the method for purchasing the drug. In addition, he also perform the following duties. आणि त्याच्या ड्युटीज कशा प्रकारे परफॉर्म करतात तर फॉलोइंग ड्युटीज ते परफॉर्म करतात. त्याच्यामध्ये फर्स्ट ड्युटीज काय आहे त्याची तर मेंटेन अ लिस्ट ऑफ नेम्स, ॲड्रेसेस अँड टेलिफोन नंबर्स ऑफ ड्रग मॅन्युफॅक्चरर, होलसेलर अँड देअर लोकल एजंट. काय मेंटेन करण्याचं काम करतो. फर्स्ट ड्युटी काय आहे त्याची ती तर फर्स्ट ड्युटी आहे लिस्ट ऑफ नेम मेंटेन करतो. त्याचबरोबर त्यांचा ॲड्रेसेस मेंटेन करतं, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा टेलिफोन नंबर, जे ड्रग मॅन्युफॅक्चरर आहेत, होलसेलर आहेत आणि त्यांचे जे लोकल एजंट आहेत त्यांचं काय मेंटेन करण्याचं काम करतं. त्यांचं नाव, त्यांचं ॲड्रेस, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच टेलिफोन नंबर आणि मॅन्युफॅक्चरर कोणाचा तर मॅन्युफॅक्चरर, होलसेलर आणि त्यांच्या लोकल एजंटचा. त्यानंतर नेक्स्ट वन आहे प्रिपेअर्स रिक्वेस्ट फॉर परचेसेस फॉर्म. आणि काय प्रिपेअर करण्याचं करतं तर काय प्रिपेअर करण्याचं काम केलं जातं, परचेसेस फॉर्मची जी रिक्वेस्ट आहे ते त्या ठिकाणी प्रिपेअर करण्याचं काम केलं जातं. देन थर्ड वन आहे प्रिपेअर्स डिटेल स्पेसिफिकेशन रिक्वायर्ड फॉर ड्रग्स, केमिकल्स अँड बायोलॉजिकल. आणि काय प्रिपेअर थर्ड वन काय आहे, काय प्रिपेअर करण्याचं काम केलं जातं तर जे रिक्वायर्ड ड्रग्स असतील, केमिकल्स असतील आणि बायोलॉजिकल असतील त्याचं स्पेसिफिकेशन प्रिपेअर करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. देन फोर्थ वन आहे प्रिपेअर्स रिसिविंग मेमो. रिसिविंग मेमो प्रिपेअर करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. इफ ड्रग्स आर रिसिव्ड डायरेक्टली बाय द फार्मसी. जर ड्रग्स तुम्ही डायरेक्टली रिसिव्ड कोणाकडून डायरेक्टली रिसिव्ड करत असाल तर. त्यानंतर लास्ट वन आहे ड्युटीज. त्याची ड्युटीज काय आहे तर
प्रिपेअर रिटर्न गुड्स मेमो व्हेअर एव्हर ॲप्लिकेबल. जर ॲप्लिकेबल असेल तर त्या ठिकाणी रिटर्न गुड्स मेमो प्रिपेअर करण्याचं काम इत्यादी ड्युटीज हॉस्पिटल फार्मसी शुड बी डिस्कस विथ द पर्चेसिंग एजंट ऑफिसर अँड चूज द मेथड ऑफ फॉर पर्चेसिंग द ड्रग. आणि इन ॲडिशन ही इज ऑल्सो परफॉर्म्स द फॉलोइंग ड्युटी. मग फार्मासिस्ट कोणकोणत्या ड्युटी परफॉर्म करतो त्या ठिकाणी जे होलसेलर असेल, मॅन्युफॅक्चरर असेल किंवा त्यांचे लोकल एजंट असतील त्यांचं नाव मेंटेन करण्याचं, त्यांची लिस्ट ऑफ नेम, त्याचे ॲड्रेसेस, त्यांची लिस्ट प्रिपेअर करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे prepare request for purchases, then prepare a detailed specification required for drugs. Then next one आहे रोल ऑफ पर्चेसिंग ऑफिसर इन पर्चेसिंग ऑफ ड्रग्स पर्सनल. आणि पर्चेसिंग ऑफिसरचा रोल काय आहे मेनली, तर त्या ठिकाणी द रोल ऑफ पर्चेसिंग ऑफिसर मे व्हॅरी फ्रॉम स्मॉल हॉस्पिटल टू लार्ज हॉस्पिटल. आणि पर्चेसिंग ऑफिसरचा रोल मेनली कसा व्हॅरी होतो, स्मॉल हॉस्पिटलपासून लार्ज हॉस्पिटलपर्यंत व्हॅरी होतो. इन स्मॉल हॉस्पिटल द फंक्शन ऑफ पर्चेसिंग मे बी हँडल बाय ॲडमिनिस्टर ऑर हिज असिस्टंट ऑर स्टोअर कीपर. आणि स्मॉल हॉस्पिटलमध्ये फंक्शन ऑफ पर्चेसिंग कोण हँडल करतं, ॲडमिनिस्टर किंवा हिज असिस्टंट, त्याचा असिस्टंट किंवा स्टोअर कीपर त्या ठिकाणी हँडल करतो. ड्यू टू लॅक ऑफ टाईम ऑर प्रेशर ऑफ अदर ड्युटीज अँड इंडिव्हिज्युअल गिव्ज लेस इम्पॉर्टंट टू हिज फंक्शन. व्हेअर ॲज इन लार्ज हॉस्पिटल वन ऑर मोर पर्सनल आर अपॉइंटेड. आणि लार्ज हॉस्पिटलमध्ये काय केलं जातं, वन किंवा जास्त मोर पर्सनल जे आहेत ते अपॉइंट केले जातात फॉर दिस फंक्शन. अँड पर्चेसिंग ऑफिसर मे ॲज्युम द फॉलोइंग ड्युटीज. इश्यू ऑफ पर्चेसिंग ऑर्डर, त्याची ड्युटीज काय आहे, पर्चेसिंग ऑर्डर इश्यू करणं. देन मेंटेनन्स ऑफ पर्चेस रेकॉर्ड्स त्या ठिकाणी मेंटेन करणं. त्याचबरोबर फॉलोअप डिले ऑर्डर्स आणि डिले ऑर्डर्सचा फॉलोअप घेणं. त्यानंतर एक्झिक्युशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह बिडिंग प्रोसिजर, आणि कॉम्पिटेटिव्ह बिडिंग प्रोसिजर आहे त्याचं एक्झिक्युशन करणे. आणि नेक्स्ट वन लास्ट वन ड्युटीज आहे पर्चेसिंग ऑफिसरची, ऑब्टेनिंग द कोटेशन फ्रॉम स्पेसिफाईड सोर्स, आणि कोटेशन ऑब्टेन करणं स्पेसिफाईड सोर्सेसचं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, द जनरल एरियाज इन विच पर्चेसिंग ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी एस्टॅब्लिश कॅन बी नेम 7 राईट्स ऑफ पर्चेसिंग. त्याचं नाव काय, 7 राईट्स ऑफ पर्चेसिंग. देन दीज आर द फार्मसी मॅनेजर शुड बाय. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, द राईट व्हरायटी ऑफ मर्चंडाईज. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय, राईट व्हरायटी ऑफ मर्चंडाईज. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे द राईट क्वालिटी ऑफ मर्चंडाईज टू मीट द टार्गेट मार्केट एक्सपेक्टेशन डिमांड. हे त्याचं सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे. थर्ड वन आहे द राईट क्वालिटी ऑफ गुड्स ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट्स इन टाईम टू एन्श्युअर दॅट रिस्क स्टॉक आउट्स आर बॅलन्स अगेन्स्ट द कॉस्ट अँड टाईंग अप फंड्स इन एक्सेस इन्व्हेंटरी. त्याचं थर्ड ऑब्जेक्टिव्ह. फोर्थ वन आहे ॲट द राईट टाइम्स so that the supply of incoming merchandise roughly coincides customer purchase. Fourth one objective. Fifth, from the right source to obtain the most favorable terms possible and dependable source of supply. Then sixth one, at the right price so that the cost of goods will not too high to allow is reasonable gross margin. And last one objective in purchasing, at the right cost of pharmacy in terms of minimizing the expenses associated with purchasing. हे झाले त्याचे ऑब्जेक्टिव्ह. देन नेक्स्ट वन आहे ऑब्जेक्टिव्ह इन इन्व्हेंटरी कंट्रोल. इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहेत त्याचे,
देअर आर सेव्हरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. इन्व्हेंटरी कंट्रोलचे सेव्हरल ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन ऑब्जेक्टिव्ह आहे मिनिमायझेशन ऑफ द इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटचे जे मिनिमायझेशन आहेत ते मिनिमाइज पाहिजे किंवा मिनिमायझेशन करणं. डिटर्मिनेशन ऑफ राईट लेवल ऑफ कस्टमर सर्व्हिसेस, आणि डिटरमाइन करणं जे कस्टमर सर्व्हिसेसचे जे राईट लेवल आहे ती डिटरमाइन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर थर्ड वन आहे बॅलन्स ऑफ सप्लाय अँड डिमांड, आणि सप्लाय आणि डिमांडची बॅलन्स करणं. त्याच्यानंतर फोर्थ ऑब्जेक्टिव्ह आहे मिनिमायझेशन ऑफ प्रोक्युरमेंट कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट. जी प्रोक्युरमेंट कॉस्ट असेल आणि कॅरिंग कॉस्ट असेल त्या ठिकाणी मिनिमाइज करणं. आणि लास्ट वन ऑब्जेक्टिव्ह आहे इन्व्हेंटरी कंट्रोलचा मेंटेनन्स ऑफ अँड अप टू डेट इन्व्हेंटरी कंट्रोल ऑर्म, आणि मेंटेन करणं जी इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं आहे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू अगेन. द remaining part of this chapter will be studied in next lecture. Thank you.